नमस्कार मित्रांनो, मालवणच्या समुद्र किनाऱ्याजवळ एक छोटंसं गाव होतं. गावात एक शेतकरी राहायचा. एके दिवशी असंच शेतात फिरता फिरता शेतकऱ्याची नजर गवतावर पडली. गवतावर त्याला एक अंड दिसलं. त्याने आजूबाजूला पाहिलं तर तिथे कोणताही पक्षी नव्हता. शेतकरी रानावनात हिंडणारा असल्यामुळे त्याच्या लक्षात आलं की ते अंड गरुडाचं आहे. त्याने निरीक्षण केलं तर अंड एकदम सुरक्षित होतं. त्याने विचार केला, पडलेलं अंड नेण्यासाठी गरुड तर येणार नाही. शेतकऱ्याने अंड घेऊन सरळ घरची वाट धरली. घरी आल्यावर त्याने ते अंड कोंबड्याच्या खोराड्यात इतर अंड्यासोबत ठेवलं. कोंबडीनेही इतर अंड्यासोबत त्या अंड्यालाही ऊब देणं कायम ठेवलं. एके दिवशी सर्व अंड्यातून गोंडस पिल्लं बाहेर आली, अगदी शेतकऱ्याला भेटलेल्या त्या अंड्यातूनही. कोंबडीने सर्व पिल्लांना जवळ घेतलं. गरुडाच्या पिल्लालाही मायेची ऊब मिळाली. आता रोज कोंबडी आपल्या पिल्लांना घेऊन दाणे वेचायला बाहेर निघायची. सर्व पिल्लं कोंबडीप्रमाणेच मान खाली घालून दाणे शोधायचे. कधी किडे खायचे. जोरात आवाज आला तर घाबरून धावत धावत खुराड्यात लपायचे. असाच कार्यक्रम चाललेला. गरुडाचं ते पिल्लूही कोंबड्याप्रमाणेच त्यांच्याप्रमाणेच 5-6 फूट उंच उडायचं. फार तर छोट्या छोट्या झाडाच्या फांदीवर बसायचं. बस. एक दिवस अचानक काही पक्ष्यांना आकाशात उडताना पाहून गरुड हे उडायचा प्रयत्न करू लागला. 5 फूट, 10 फूट, 15 फूट असं करत चक्क 20 फूट पर्यंत गरुड उंच उडाला. एवढ्यात खालून कोंबडीची पिल्लं म्हणाले, अरे भाऊ, खाली ये, तू कोंबडा आहेस. जास्त वर गेल्याने आपल्याला इजा होऊ शकते, जखम होते. आपण फार तर 5-6 फूट उंच उडायचं. उगाच साहस करून जखमी होण्यात काय अर्थ आहे? गरुडाच्या पिल्लाने ते शब्द ऐकले. उडायचं सोडून दिलं. खाली आला आणि पुन्हा कधी उडायचा प्रयत्नच केला नाही. सुरक्षित राहणं, स्वतःला दुखापत होऊ देऊ नये हे त्याच्या मनावर कोरलं गेलं. सकाळ होताच सर्व कोंबड्यासोबत खोराड्यातून बाहेर यायचं. खाली मान घालून दाणे वेचायचे आणि संध्याकाळ होताच परत खोराड्यात जायचं. हळूहळू गरुडाचं वय झालं. खाली मान घालून दाणे वेचणाऱ्या गरुडाने एकदा वर पाहिलं तर त्याला उंच आकाशात हवेत तरंगणारे, आनंदाने उडणारे, अगदी उंच उंच ढगांच्या वर पंख पसरून आकाशाला गवसणी घालणारे गरुड दिसले. जमिनीवरच्या त्या गरुडाला मात्र खात्री झालेली की त्याला उडता येत नाही, तो त्याचा प्रांत नाही. त्याला वाटलं, मीही गरुड असतो तर असाच उंच भरारी घेतली असती. मित्रांनो, त्या गरुडाला गरुड असून स्वतःची ओळख माहीत नव्हती. कारण त्याच्या अवतीभोवतीच्या वातावरणाने त्याला कधी स्वतःची ओळख पटू दिली नाही. एकदा प्रयत्नही केला, पण इतर कोंबड्यांनी त्याला कोंबड्यांची मर्यादा सांगितली. त्यांना माहीत नव्हतं तो गरुड आहे आणि गरुडालाही जन्मापासूनच कोंबड्यासोबत राहिल्यामुळे स्वतःच्या क्षमतेचा विसर पडलेला. मित्रांनो, आपल्यातही आकाशाला गवसणी घालणाऱ्या गरुडाची क्षमता असते. यशाची उंच झेप घेण्याची ताकद असते, पण आपण मात्र जमिनीवर रेंगाळत राहतो. कधी पंख पसरून उडण्याचा प्रयत्न करत नाही आणि केला तर आपल्या सभोवतालचे आवाज तुम्हाला मर्यादेची, धोक्याची आठवण करून देतात आणि आपणही साहस करत नाही. मित्रांनो, आपल्यात क्षमता असते, फक्त गरज असते अंगातील गुणांना ओळखण्याची, पुढे सरण्याची, धावण्याची, उडण्याची, भरारी घेण्याची. एकदा का विश्वास बसला की तुमच्यात क्षमता आहे आणि तुम्ही करू शकता, मग तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि कमेंट करून प्रतिक्रिया नक्की द्या. धन्यवाद.